नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं मराठी नेट कॅप या चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहे RPF म्हणजेच रेल्वे पोलीस, ज्याची ही भरती 2024 मध्ये झाली होती। तर त्याच्या आता हॉल तिकडे येणार आहे आणि एक्झाम डेट वगैरे समजणार आहे। तर ती डेट काय असणार आहे, एक्झाम डेट कधी येणार, हॉल तिकीट कधी येणार, त्या संदर्भात हा व्हिडिओ तयार केला आहे। चला तर व्हिडिओ सुरुवात करू। तर मित्रांनो, आपण या वेबसाईटवरती आलेलं आहे रेल्वेच्या RRBच्या, या वेबसाईटवरून आपण रेल्वे भरतीसाठी अर्ज केला होता। तसेच आता याची अपडेट आलेली आहे ते या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो। तर या ठिकाणी पाहू शकता, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड, याच्यामध्ये आपण RPFचा फॉर्म भरला होता कॉन्स्टेबल पदासाठी। तर आता याची एक्झामची डेट आलेली आहे। तर या ठिकाणी एक्झाम डेट पाहू शकता तुम्ही, सेंट्रल लेवलची डेट आहे। या ठिकाणी सेंट्रल RPF 2024 मध्ये भरती होती। एप्रिल महिन्यात त्याची फॉर्म भरायचे चालू झालेले होते। कॉम्प्युटर बेस एक्झाम होणार आहे तुमची। ही एक्झाम 2 मार्च 2025 ते 20 मार्च 2025 या दरम्यान तुमची एक्झाम होणार आहे। तसेच आता याचे हॉल तिकीट कधी येणार हा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही, याच्या ठिकाणी सांगितलं आहे बघा। तसेच एक महत्त्वाची अनाउन्समेंट आहे, रेल्वे ग्रुप डी मध्ये एक 32,000 जागांसाठी एक भरती निघालेली आहे 10वी पासवरती। तो फॉर्म भरा। 10वी पासवरती ही खूप मोठी संधी आहे। हा फॉर्म कसा भरावा याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे। व्हिडिओ पहा, फॉर्म भरा। या ठिकाणी सांगितले 10 दिवस आधी तुमचं हॉल तिकीट येणार आहे। म्हणजे 2 तारखेला तुमची एक्झाम आहे, तर 2 तारखेला एक्झाम डेट आहे। तर एक्झामच्या आधी तुम्हाला एक्झाम सिटी आणि एक्झाम डेट हे समजणार आहे। ते कधी समजणार तुम्हाला 10 दिवस आधी समजणार आहे। तर ते कुठं पाहायचं, कसं पाहायचं, यासाठी आपल्या चॅनलवर त्याचे अपडेट येत राहतात। त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आणि तुमचे हॉल तिकीट हे कधी येणार ते या ठिकाणी सांगितलेलं बघा। डाउनलोडिंग ऑफ कॉल लेटर विल स्टार्ट 4 days प्रायर एक्झाम। म्हणजे तुमची जर समजा या ठिकाणी सांगितलं आहे 2 तारीख ते 20 तारीख, जर तुमची एक्झाम असेल 12 तारखेला, तर 12 तारखेच्या अगोदर 4 दिवस हे तुमचे हॉल तिकीट या ठिकाणी येणार आहेत। तर हॉल तिकीट कुठून डाउनलोड करायचं, ज्यावेळी हॉल तिकीट तुमची लिंक तयार होईल त्या लिंक आपल्या चॅनलवर अपडेट केली जाईल। त्या चॅनलवरती जाऊन तुम्ही त्या लिंक ओपन करून त्या ठिकाणी तुमचं एक्झाम डेट नंबर वगैरे काय असेल ते तुमचा ॲप्लिकेशन नंबर, डेट ऑफ बर्थ टाकून या ठिकाणी तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करू शकता। तर ते हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर वेळोवेळी येत राहणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायला विसरू नका। चला तर आपण पुढची माहिती या ठिकाणी सांगू तुम्हाला। या ठिकाणी सांगितलं आहे बघा, 4 नंबरचं ऑप्शन दिलेलं आहे, आधार कार्ड लिंक बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन कॅन्डिडेट हे एक्झाम सेंटर वेळी तिथे झाले पाहिजे। म्हणजे या ठिकाणी तुमचं आधार लिंक असलं गरजेचं आहे। या ठिकाणी अजून एक महत्त्वाची बातमी सांगितलेली आहे, तुम्हाला एक्झामला जाताना ओरिजिनल आधार कार्डची प्रिंट घेऊन जाणे गरजेचं आहे। या ठिकाणी पाहू शकता 4 नंबरच्या ऑप्शनमध्ये ही बातमी दिलेली आहे। तसंच वेगवेगळ्या महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला आपल्या चॅनलवर सांगितलं जाईल। RRBच्या वेबसाईटवर एक मेसेज आलेला आहे, आधार कार्ड लिंक करा म्हणून। या ठिकाणी तुम्ही तो फॉर्म लॉग इन करून घ्यायचा आहे, ॲप्लिकेशन नंबर लॉग इन करून घ्यायचा आहे। त्या ठिकाणी तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाका, पासवर्ड टाका, लॉग इन करून घ्या। त्या ठिकाणी तुमचा आधार नंबर टाकून आधारला OTP सेंड करा। त्या ठिकाणी तुमचं आधार लिंक वगैरे बायोमेट्रिक होऊन जाईल। ते सर्व झाल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही एक्झामला त्या ठिकाणी पात्र होऊ शकता। त्यासाठी हे काम करून घेणं तुम्हाला गरजेचं आहे। ही एक्झामची डेट वगैरे हे काय जी नोटिफिकेशन आहे ती 28/1/2025 रोजी आपल्याला भेटली आहे। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि तुमची जो RRBचा फॉर्म भरला आहे ज्या त्या विद्यार्थ्यांनी मित्रांनी तुमच्या, त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।